नमस्कार मित्रांनो, तुम्हाला थंबनेल बघून कल आलेच असेल की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनल वर पहिल्यांदा आलात असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी गावही, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा येथे त्यांच्या आजोळी येत झाला। त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्र. 3 येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. 23 येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले। वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला। शिवसेनेप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता। ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती। समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता। अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला। आनंद दिघे यांनी 1984 मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली। तेव्हापासून श्री. दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला। गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे। सन 1986 साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या 100 कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता। त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना 40 दिवस कारावास झाला होता। गरीब परिस्थितीशी सामना करत त्यांनी मंगला हायस्कूलमधून 11वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले। परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले, परंतु शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती। त्यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली। सन 2014 ते 2019 हा 5 वर्षांचा कालावधी राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी धामधुमीचा ठरला असला तरी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे पुढील अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवले। नुकतेच त्यांनी मराठी आणि राजकारण हे 2 विषय घेऊन तृतीय वर्ष BA ची परीक्षा दिली आणि 77.25% गुण मिळवून उत्तीर्ण झाले। परिस्थितीमुळे तरुणपणी स्वतःला शिक्षण अर्धवट सोडावे लागले तरी त्यांनी मुलगा श्रीकांत याला मात्र जिद्दीने शिकवले आणि डॉक्टर केले। श्रीकांत शिंदे हे MS असून कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग 3ऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत। राजकीय प्रवास संपादन सन 1997 साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उमेदवारी मिळाली, त्यात ते विजयी झाले। सन 2001 मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड झाली। सन 2001 ते 2004 अशी सलग 3 वर्षे ते या पदावर कार्यरत होते। मात्र केवळ स्वतःच्या वॉर्डापुरते अथवा महानगरपालिका हद्दीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हा त्यांनी पालथा घातला। त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले। सन 2004 साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली। या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले। त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली। जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेचे पहिलेच होते। जनतेच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडत राहिल्यामुळे सन 2009, 2014 आणि 2019 अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्याने विधानसभेवर पाठवले। 29 जून 2022 रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। तर अशी होती मित्रांनो एकनाथ शिंदे यांची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट करून सांगायला विसरू नका। जय महाराष्ट्र।